केरळातले मान्सूनचे विविध रंग आम्ही तुम्हाला दाखवतोय. त्यातलाच काहीसा वृक्ष पण तरीही भुरळ घालणारा प्रकार म्हणजे कलरीपयट्टू. 2000 वर्षाची परंपरा लाभलेलं हे कलरीपयट्टू नेमकं आहे तरी काय, आपण जाणून घेऊया. मान्सूनच्या सुरुवातीला खास शिकवला जाणारा कलेचा प्रकार म्हणजे कलरीपयट्टू. मार्शल आर्टचा सगळ्यात प्राचीन नमुना, सगळ्यात प्राचीन अंग कलरीपयट्टू आहे आणि त्याचं मूळ हे इथेच केरळमध्येच आहे. कलरीपयट्टू काय आहे हे आम्हाला समजून घ्यायचं होतं, कारण हे जे दिसतं ते अक्षरशः नयनरम्य नेत्रदीपक असतं आणि त्यामुळे आम्ही आज समजून घेणार आहोत मान्सून एक्सप्रेसमधनं केरळमध्ये ज्याचं मूळ आहे असं कलरीपयट्टू नेमकं काय. पाहूयात. 1, 2 and 3. Yes. लवचिकता, एकाग्रता, आत्मविश्वास आणि साधना यांचा मिलाप म्हणजे कलरीपयट्टू. पावसाच्या आगमनावेळी हे शिकवायला सुरुवात केली जाते. केरळातल्या 2000 वर्षांपूर्वीची ही शैली. कलरीपयट्टूचा शोध घेत आम्ही पोहोचलो धन्वंतरी केंद्रात. वल्लायांनी तळालगत असलेल्या केंद्राला निसर्गाचं जणू देणच लाभलंय. मार्शल आर्टचं उगमस्थान असलेली ही शैली नंतर जगभरात स्वीकारली गेली. चीनमधून आलेला कराटे प्रकारही या शैलीचंच देणं. मी आता जे कलरीपयट्टू पाहायला आली आहे ते सदन कलरीपयट्टू आहे, नॉर्दर्न कलरीपयट्टू असे दोन प्रकार ह्याच्यात पाहायला मिळतात. सदन कलरीपयट्टू नावावरनच कळतं की ह्यावर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे आणि नॉर्दर्न कलरीपयट्टूमध्ये आर्य संस्कृतीचा प्रभाव आहे. यांच्या मूड्समध्ये पण फरक आहे. म्हणजे आता जे आपण कलरीपयट्टू पाहू तर ते थोडं रागीट आणि राठ वाटू शकेल. जे नॉर्दर्न कलरीपयट्टू आहे ते थोडं स्टायलिश असतं आणि हे आता माझ्यासमोर जे दिसत आहेत ते सदन कलरीपयट्टूचे साधारण 100 वर्ष जुने ग्रंथ आहेत. ह्याला हे ताळीओला असं इकडच्या मल्याळी भाषेत पण म्हणतात आणि हे 100 वर्ष जुने ग्रंथ आहेत. ज्या अगस्त्य ऋषी हे यांचे गुरु मानले जातात. यांचा आश्रम इकडूनच पुढे काही अंतरावर देखील आहे आणि ह्या ग्रंथामध्ये हे कलरीपयट्टू कसं केलं पाहिजे त्यातले जवळपास 109 प्रेशर पॉइंट्स असतात प्रत्येकाच्या शरीरात. ते कुठले आहेत, त्याच्यावर किती दबाव टाकला पाहिजे आणि त्याचबरोबर हे कलरीपयट्टू करताना जी स्ट्रेंथ लागते ती मेंटेन करण्यासाठी कुठली औषधं घेतली पाहिजेत, हे सगळं या 100 वर्ष जुन्या ग्रंथात आढळतं आणि हे ग्रंथ पाहण्याची संधी ह्या मान्सून एक्सप्रेसमधनं मिळते. त्यामुळे हा जो द्राविड संस्कृतीचा प्रभाव असलेला सदन कलरीपयट्टू आहे तो काय आहे ते आणखी पाहूयात. We will worship Kalaripayattu God. Then we'll pray and do exercise. Then basic steps. ओके. ये करता है. कोई किस करके. प्यार. एका मर्यादेत, एका तालात लढवल्या जाणाऱ्या या शैलीसाठी म्हणूनच खास पद्धतीनं शरीर तयार केलं जातं. Very good. Start. आणि मान्सून सारखा दुसरा योग्य काळ असूच शकत नाही. ये ना, ये मानसून के टाइम में है ना हम विगरस प्रैक्टिस करते हैं कि है ना ये एटमॉस्फेयर तो कूल हो सकता है कि हमारा ये कलरी एक हार्ड ट्रेनिंग है. इसमें तो स्वेट आ सकता है कि और एंड और एंड्योरेंस एंड ये सभी है ना वो बढ़ता ही रहता है. ये स्मॉल स्मॉल मूव्स में भी ये लॉट ऑफ एनर्जी वी आर यूजिंग. तो है ना ये मानसून के टाइम में क्या होता है कि ना हमें तो ज्यादा टाइम ये प्रैक्टिस भी कर सकता है और हमारे बॉडी का है ना वो मानसून टाइम में ये प्रैक्टिस करने के लिए तो ज्यादा अच्छा भी है. समर टाइम में तो थक तो जाता ही आता है.
एखाद्याला लोळवायला शरीरातले 108 पॉइंट्स फक्त माहिती पाहिजेत, मग ताकद न वापरताही आडवं करता येतं. We'll do some attacks like this, something like this. You can take it like हम तो ये मार्शल आर्ट वेपन ट्रेनिंग और सेल्फ डिफेंस के लिए ना ये थोड़ा थोड़ा स्मॉल प्रेशर पॉइंट्स एप्लीकेशन कर सकता है कि शत्रु है ना वो को डिफीट कर सकता है वो उनसे. तो कुछ प्रेशर पॉइंट्स में ये है ना हिट होने में है ना बेहोश भी हो सकता है. कुछ डिसीजेस उसमें हो सकता है. इसी तरह प्रेशर पॉइंट्स में कुछ होते हुए आदमियों को ट्रीटमेंट करने के लिए भी कलरी में स्टडीज है. भाले, गदा, तलवारी, उर्मी अशी हत्यारं घेऊन एकमेकांवरची चाल पाहताना शरीरावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. शरीराचा सांभाळलेला तोल आणि तीक्ष्ण नजर समोरच्यावर चाल करताना महत्वाची ठरते. कलरीपयट्टू फक्त आत्मसंरक्षण शिकवत नाही तर वैद्यकशास्त्रातही याचं महत्व खूप आहे. Kalaripayattu is a lifestyle of Kerala for making their body built, their self confidence, increasing self confidence. And Kalaripayattu में lot of studies है कि ये ना ये ट्रेनिंग है, इसके बाद है ना ये प्रेशर पॉइंट्स का ट्रेनिंग है, उसका लॉट ऑफ स्टडीज करना है. आफ्टर दैट है ना ये ट्रीटमेंट का भाग भी है इसमें कि रोगियों को ट्रीट करने के लिए एक सिस्टम था, कलरी ट्रीटमेंट एक सिस्टम था यहाँ. आणि त्यामुळेच भारतभरातून लोक कलरी शिकायला खास केरळमध्ये येतात. मैं एक्चुअली अपनी फिटनेस के लिए सीखना चाहता हूँ और मुझे योगा एंड मार्शल आर्ट्स में बहुत इंटरेस्ट है बचपन से. तो मैं इन सब चीज़ों को थोड़ा जुड़ना चाहता हूँ इन चीज़ों से और अपनी लाइफ में कुछ करना चाहता हूँ इन चीज़ों को लेकर. फिटनेस के लिए बहुत अच्छा है कलरीपयट और फ्लेक्सिबिलिटी वर्कआउट बहुत अच्छा है इसमें. स्ट्रेंथ वर्कआउट आप बॉडी कंट्रोल के साथ माइंड को भी कंट्रोल कर सकते हैं. एक्चुअली मार्शल आर्ट में ये चीज़ें बहुत अच्छी होती हैं. कलरीपयट्टू केरळची जीवनशैली आहे. इकडचा एक अभिमानास्पद इतिहास आहे. इकडच्या अनेक कलाकारांचं आयुष्य या शैलीला एकरूप झालंय आणि मान्सूनच्या सुरुवातीला हे खास करून दिसून येतं. फक्त ओढणीचा वापर करून आत्मसंरक्षण करणं हे कलरीपयट्टू शिकवतं आणि त्याचमुळे केरळातल्या अनेक मुली खास कलरीपयट्टूचं प्रशिक्षण घेतात. मान्सूनपासून त्याची सुरुवात होते. खरं तर प्रत्येक प्रांतामध्ये त्यांची अशी एक मार्शल आर्ट आहे. जसं आपल्याकडे तलवारबाजी शिकवली जाते आणि त्याचप्रमाणे इकडे केरळमध्ये ही या सगळ्याची मातृकला म्हणतायत. आणि खरं तर केरळमध्ये एकदा येऊन खास हे पाहणं हा खरंच एक वेगळा अनुभव असतो. कॅमेरा पर्सन अमोलसह हर्षला सुबकुळ, एबीपी माझा, त्रिवेंद्रम, केरळ.